आज एक मस्त कसाटा फ्लेवरचा टॉल केक घेऊन आले तुमच्यासाठी। नेव्ही ऑफिसरची थीम आपण या केकमध्ये बघणार आहोत। नमस्कार मंडळी, मी स्वाती स्वागत करते माझ्या क्रिएटिव्ह कॉर्नरवर। 400 ग्रॅम व्हॅनिला प्रेमिक्स, ऑइल, पाणी यांचं स्मूथ बॅटर बनवून 6 इंचाच्या 2 टिनमध्ये इक्वली टाकून घेतले। हाफ केजीचे 2 केक बेक करून घेतले। प्रत्येक केकचे 3 म्हणजेच टोटल 6 लेयर्स करून घेतले। त्यानंतर केक बोर्डवर थोडी क्रीम लावून एक स्लाइस ठेवून घेतली। शुगर सिरपने सोक करून त्यावर क्रीम पसरवून घेतली। त्यावर स्ट्रॉबेरी क्रश पसरवून घेतलं। त्यानंतर त्यावर थोडी टूटी फ्रूटी स्प्रेड करून घेतली व दुसरी स्लाइस ठेवून परत सेम प्रोसिजर केली। मात्र यावेळी स्ट्रॉबेरी ऐवजी पिस्ता क्रश घालून घेतलं। तिसऱ्या लेअरवर पायनॅपल क्रश, चौथ्यावर बेरी क्रश व 5व्या लेअरवर मँगो क्रश घालून घेतला। त्यानंतर शेवटची 6वी लेअर ठेवून घेतली। केक टॉल असल्यामुळे व्यवस्थित एका जागेवर राहावा म्हणून लॉंग टूथपिक्स इन्सर्ट करून घेतल्या। केक क्रमकोट करून फ्रीजमध्ये ठेवून सेट करून घेतला। व्हिप क्रीममध्ये थोडं स्काय ब्लू जेल कलर घालून केकच्या खालच्या साईडने क्रीम लावून घेतली। त्याच क्रीममध्ये थोडी व्हाईट क्रीम घालून त्यावर लाईट ब्लू कलरच्या क्रीमने केकच्या मिडल पोर्शनवर क्रीम लावून घेतली व व्हाईट क्रीमने सर्वात वर व टॉप लेअरला क्रीम लावून घेतली। त्यानंतर स्क्रेपर घेऊन छान फिनिशिंग देऊन घेतली। बेसिकली आपण इथे ऑम्ब्रे इफेक्ट बनवणार आहोत। मला खालच्या बाजूला क्रीम थोडी लाईट वाटत होती म्हणून मी पॅलेट नाईफवर ब्लू कलरचे 2 ड्रॉप घेऊन डायरेक्टली केकच्या खालच्या बाजूला लावून घेतलं व पुन्हा केकला छान फिनिशिंग देऊन घेतली। आपल्याला या केकवर वेव्ह इफेक्ट द्यायचा आहे, त्यामुळे प्लॅस्टिक स्क्रॅपरच्या खालच्या टोकाने मी थोडं स्क्रॅप करत असा इफेक्ट दिला आहे। त्यानंतर वरच्या बाजूने सुद्धा पॅलेट नाईफने असा इफेक्ट दिला। त्यानंतर सिल्वर स्प्रे करून केक फ्रीजमध्ये सेट करायला ठेवला। केक सेट होतोय तोपर्यंत मी फॉन्डंट टॉपर्स बनवायला घेतले। कस्टमरने मला केकच्या 2 इमेजेस पाठवल्या होत्या। दोन्ही इमेजमधील थोड्या थोड्या गोष्टी त्यांना पाहिजे होत्या आणि फॉन्डंटचा सुद्धा कमी वापर करायचा होता। इथे तुम्ही बघू शकता व्हाईट फॉन्डंटपासून मी अगदी सोप्या पद्धतीने शंख बनवून घेतलाय। माझ्याकडे ना PVCचे असे चॉकलेट मोल्ड्स होते। त्यात स्टारफिश व शंख असे 2 मोल्ड होते। त्यात मी व्हाईट फॉन्डंट घालून स्टारफिश व शंख बनवून घेतले। त्यांना थोडी फिनिशिंगही देऊन घेतली। त्यानंतर एक रिंग बनवायची होती। त्यासाठी मी फॉन्डंट जाडसर लाटून घेतले। एका झाकणाने कापून घेतले। एक नोझल वापरून त्याच्या आतला सर्कल कट करून घेतला। त्यानंतर ब्लू जेल कलरने अशा प्रकारे पेंट करून घेतलं। सँड बनवण्यासाठी मी मारी बिस्किटचे तुकडे करून मिक्सरमध्ये टाकून त्याची बारीक पावडर करून घेतली व ही बनवलेली सँड मी केकच्या टॉप लेअरला स्प्रेड करून घेतली। केक बोर्डवर मला सँडची एक लेअर लावायची होती। बोर्डवर मी बिस्किट पावडर लावून बघितली, पण केक बोर्डला ती चिकटतच नव्हती आणि केक घेऊन जाताना ती बॉक्समध्ये सांडून केकला इकडे तिकडे चिकटली असती। म्हणून मी बोर्डला थोडी क्रीम लावून घेतली व त्यावर बिस्किट पावडर टाकली, त्यामुळे ती केक बोर्डला अगदी छान चिकटून बसली। त्यानंतर फॉन्डंट कटरने हॅपी बर्थडे ऑफिसर असं कट करून घेतलं। बोर्डला पाणी लावून ते चिकटवून घेतलं। त्यानंतर व्हाईट इडिबल पर्ल्स लावून केक डेकोरेट करून घेतला। एका फोटो पेपरवर अँकरची प्रिंट काढून ती कट केली व टूथपिक लावून केकच्या मध्ये सेंटरला इन्सर्ट करून घेतली। केकच्या खालच्या बाजूला अगोदर बनवलेले फॉन्डंट टॉपर्स लावून केक डेकोरेट करून घेतला। कसा वाटला आजचा केक कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। पुन्हा भेटूयात, तोपर्यंत बाय बाय।